आज सर्वांनाच रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा। आज जयसिंगजी माझ्याबरोबर आहेत, त्यांना मी राखी बांधली। बंटीजी आहेत, ज्यांनी हा कार्यक्रम घडवून आणला आणि मला खूप आनंद आहे की माझ्या या दिव्य बांधवांना मी राखी बांधली आणि हा आमचा आता जन्माचा एक संबंध इथनं चालू झालेला आहे, भाऊ बहिणीचा। तसंच मी काही स्त्रियांना सुद्धा राखी बांधली आणि त्यात त्यांनी देवेंद्रसाठीच एका प्रकारे मला शुभेच्छा दिल्या आणि त्या मी देवेंद्रजींना नक्की कळवेन आणि त्यांच्याबरोबरच एक नातं चालू झालं माझं आज। हे रक्षाबंधन या महिलांसाठी महत्त्वाचं होतं, कारण लाडकी बहिणीचे त्यांना पैसे देखील मिळाले, राजकीय त्याचा लाभ घेणार असं देखील लाडकी बहीण एक खूप चांगली योजना अशी चालू झालेली आहे, पण मला वाटतं ते तो एक मनात जी संवेदना होती आपल्या शासनाच्या मनात की स्त्रियांसाठी काहीतरी आपल्या परे चालू करणं जरुरी आहे, ते चालू केलं आणि गरीब स्त्रियांना आणि पात्र स्त्रियांना हे आता मिळणं चालू झालं, याचा मला आनंद आहे। या योजनेच्या माध्यमातून देवेंद्रजींना लाखो कोट्यवधी बहिणी जे आहेत त्या लाभल्या, तुम्हालाही केवढं नणंद जे आहे ते लाभल्या? आमचं नवीन नातं जसं मी आता सांगितलं नणंद भाऊजाईंचं चालू झालेलं आहे आणि त्यात खूप प्रेम येणाऱ्या दिवसांमध्ये वाढणारं हे मला दिसून येतंय। विरोधकांनी कुठेतरी टीकाही या सगळ्या योजनेसंदर्भात केली, कुठेतरी देवेंद्र फडणवीसांनी त्यांना सावत्र भाऊ असा उल्लेख केला, तुम्ही काय सांगाल, त्यांना काय सांगाल? मला एवढं ठाऊक आहे की विरोधकांनी देवेंद्रजींच्या चांगलेपणावर, देवेंद्रजींच्या ट्रान्सपेरन्सीवर, ऑनेस्टीवर किंवा जलयुग शिवार सारख्या योजनांपासून चालू करून प्रत्येक योजनेवर पण टीका आजपर्यंत केली आहे। तर यावर टीका करतील हे काही नवीन बाब नाही आहे, तर त्याची सवय झाली असल्यामुळे आम्ही चांगली कामं चालू ठेवू आणि ते टीका करत राहतील। आता महाविकास आघाडी म्हणतं की आमच्या सरकारला 3000 रुपये लाडक्या बहिणींना अमाऊंट वाढवून मला एवढं माहीत आहे की जे चालू झालंय ते त्यांनी चांगल्याने चालू ठेवावं आणि पुढची काय तरतूद असेल ते आज तेच ठरवतील आणि ते सगळ्यांपुढे आणतील। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।